अभ्यास म्हणतो अशा परीक्षेच्या याच्यामध्ये अंतिम याच्यामध्ये आता आलेला आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, प्रारब्ध आणि प्रयत्न यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे सांगून या समासामध्ये दिसलेला समर्थांचा प्रखर बुद्धिवाद स्पष्ट करा. प्रारब्ध आणि प्रयत्न शब्द आपण दोन्ही पण नेहमीच ऐकलेला असतो. कारण प्रारब्ध याच्यावर आपण नेहमीच बरेचदा सांगतो की प्रारब्धामध्ये असं होतं तसं होतं वगैरे, असं बरेचदा आपण त्या याच्यामध्ये बोलत असतो. तर प्रारब्ध म्हणजे काय, एक थोडक्यात आपण कल्पना बदलण्याची संकल्पना जी आहे ती लक्षात घेऊ. ती लक्षात घेतली म्हणजे मग आपल्याला त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला लिहिता येऊ शकेल. आपण जन्माला आल्यापासून प्रत्येक मनुष्य हा काही ना काहीतरी कर्म करीत असतो. आणि हे कर्म करताना भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चांगलं करा, वाईट करा, तुम्हाला त्याचं फळ मिळणार. चांगलं केलं तर चांगलं फळ मिळेल, वाईट केलं तर वाईट फळ मिळेल. म्हणजे कोणतेही कर्म आपण जे करतो त्याचं फळ मात्र आपल्या याच्यामध्ये जमा होतं. आणि हे जमा झालेलं जे फळ आहे, तर हे सगळ्या फळांचं आपल्याला भोगून संपवावं लागतं. जे सुख असेल तर सुखही भोगावं लागतं आणि दुःख असेल तर दुःखही भोगावं लागतं. प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला भोगून पूर्ण करावं लागतं, म्हणजे संपवावं लागतं. आणि त्याच्यामुळे आपण हा जो विचार आहे, आणि मग आता एका जन्मामध्ये आपल्याला किती कर्माची फळं भोगायची, तर आता या जन्मामध्ये आपण जे काय फळं भोगतो त्याला आपण म्हणतात प्रारब्ध. या जन्मात जे भोगायचं म्हणजे संचित जे आहे, आपण जमा केलेलं जे सगळं फळ आहे ते फळ आपण भोगत जातो. या जन्मामध्ये जे भोगून पूर्ण करायचं आहे त्याला आपण प्रारब्ध असे म्हणतो. आता हे प्रारब्धाचं उदाहरण समजायला आता आपण लेटेस्ट म्हणजे काल परवा जी घटना घडली, सगळ्यांना माहिती आहे की कुस्तीची ती कोणीतरी मुलगी होती आणि तिला शेवटी जेव्हा सुवर्ण पदकाची वेळ आली त्यावेळेला तिला त्या याच्यातनं बाहेर पडावं लागलं. आता हा जर आपण विचार केला, म्हणजे आता मी जो विचार केला तिच्याकडे पाहताना तिचं जे काय दाखवलं, तिचं नाव पण मला घेण्याची इच्छा नाही, पण जे काय दाखवलं आणि जे काय तिच्या बाबतीमध्ये घडलं त्याच्यातनं मी फक्त जो विचार केला की प्रारब्ध आणि प्रयत्न याच्या दृष्टीने मी तिचं उदाहरण तुमच्या समोर मांडते. की आता आपल्याला माहित आहे की आता तिला वजन थोडस जास्त भरलं आणि तिला त्याच्यामध्ये भाग घेता नाही आला वगैरे, असं सगळं झालं. सगळ्यांनी त्याच्याबद्दल बरंच काय काय वेगवेगळ्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण जर जेव्हा मला थोडस आधी कुठे बोलता बोलता असं बोलले की असं असं झालं होतं आधी, आणि त्या मुलीने आपलं जे पदक तिला जे मिळालेलं होतं ते पदक तिने गंगेमध्ये अर्पण करायचं ठरवलं होतं. असं काहीतरी त्याला घटना घडली. आणि मग मी म्हटलं तिला की घरच्यांना बोलताना चर्चा झाली आमच्या घरी, तेव्हा मी म्हटलं की त्यावेळेला तिने त्या पदकाचा जो अपमान केला, जे कर्म तिच्याकडनं घडलं की ते पदक आपल्याला मिळालेलं आहे ते तिने गंगेमध्ये अर्पण करण्याचा प्रयत्न केला, त्याचं फळ तिला आता मिळालं. तिच्या पदकाची किंमत काय असते हे तिला आता कळलं. जे कर्म आधी केलं त्याचं फळ तिला आता मिळालं. आपण पाहतो की जे काय आपल्याला पदक मिळतं, जे काय आपण म्हणजे खेळ खेळतो एखादा किंवा कुठले कर्म करतो, ते कर्म करण्याचं जे साधन असतं ते साधन म्हणजे आपला देव असतो. जसं एखादा बॅडमिंटन खेळत असेल तर रॅकेटला पहिल्यांदा तो नमस्कार करतो. आता भालाफेकचं दाखवलं त्याच्यामध्ये सुद्धा की पहिले तो पाकिस्तानचा असला तरी पहिले पृथ्वीला त्यांनी नमस्कार केला आणि मग तो खेळायला गेला. म्हणजे पृथ्वी असेल म्हणा, त्याचं साधन जे काय असेल ते त्याचं देव आहे आणि त्या देवाचा अपमान करण्याचं जे फळ आहे ते फळ त्या बाईला मिळालं. याला म्हणायचं प्रारब्ध. प्रयत्न तिने केला की गोल्ड मेडल पर्यंत गेली वगैरे, सगळं तिने प्रयत्न केला, पण शेवटी प्रारब्धाने तिच्यावर मात केली आणि त्याच्यामुळे तिला एकही पदक नाही, एकही पदक न मिळता तिला त्याच्यातून बाहेर पडावं लागलं. आणि जे काय तिचे सगळं हे झालं ते तिचं तिला माहिती. आपल्याला त्याचं करायचं नाही, आपण फक्त प्रारब्ध आणि प्रयत्न याच्यावर बोलतो आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की आपण जे काय कर्म करतो ते कर्म कुठेतरी संचित होतं, आपलं जमा होत राहतं. त्या कर्माचं फळ आपल्याला असं वाटतं की अरे आता नाही मिळालं आपल्याला, मी तर एवढं करते मला तर काही नाही फायदा झाला, पण आता नाही आपल्याला, पण केव्हा तरी तो जो फळ आहे ते फळ आपल्याला केव्हा तरी मिळत असतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण जे चांगलं कर्म करतो त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं आणि जे वाईट कर्म करतो त्याचं फळ वाईट मिळतं. पण आपण काय करतो,
सगळे सामान्य जे संसारी लोक आहेत हे सगळे स्वार्थी असतो आणि त्याच्यामुळे आपण सगळ्या शब्दांचे अर्थ जे आहे ना ते आपण आपल्याला सोयीस्कर काढतो. म्हणजे जसं आता समर्थ म्हणतात किंवा प्रपंच जो आहे हा कशाने करायचा आहे, प्रारब्धावर करायचा आहे आणि परमार्थ जो आहे तो प्रयत्नाने करायचा आहे. म्हणजे प्रपंच करताना आपण तो प्रारंभावर टाकून द्यायचा पण तसं आपण करत नाही आणि परमार्थ जो आहे तो प्रयत्नाने करायचा तो आपण प्रारंभावर टाकतो. म्हणजे आपण समर्थ सांगता त्याचे एकदम उलट वागतो. याचं उदाहरण तुम्हाला सांगते की आपण एखादा आपल्याला समजा एखादी शारीरिक व्याधी झाली, समर्थांचं म्हणणं असं आहे की ती शारीरिक व्याधी प्रारंभ टाकून द्या की माझ्या नशिबात होतं ते मला झालं, जे काय व्हायचं ते होईल. पण आपण काय करतो, लागली दवाखान्यात जाऊ, औषधं घेऊ, हे करू ते करू, सगळं काय काय प्रकार करतो आणि आपण प्रयत्न करतो म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे जे आहे आपला प्रपंच त्याच्यामध्ये प्रयत्न करतो ते प्रारंभावर टाकत नाही. पण जर एखाद्याला असं म्हटलं की असं असं आम्ही आता तापला पारायण करतोय चलता का, नाही हो आता काही जमत नाही, समर्थ बोलवतील तेव्हा आम्ही जाऊ. समर्थाने बोलवण्याची वाट पाहतो आपण, ते प्रारब्धावर टाकतो, तिथे प्रयत्न करत नाही आपण की मला जायचंय किंवा मला काही करायचंय. म्हणजे परमार्थामध्ये जिथे आपल्याला प्रयत्न पाहिजे तिथे आपण प्रयत्न करत नाही आणि प्रारब्ध आपला प्रपंच जो आहे तिथे प्रारब्धावर राहायचंय की माझ्या नशिबात जसं असेल तसं होईल असं आपण म्हणत नाही. तिथे आता प्रयत्न अगदी आटोकाट प्रयत्न करतो आपण. संसार करताना आपण पाहतोच की इतके आटोकाट प्रयत्न करतो की तेवढे प्रयत्न आपण परमार्थामध्ये अजिबात करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं फळ जे आहे ते फळ आपल्याला तसंच मिळतं. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात की प्रारब्ध आणि प्रयत्न यांचा एकमेकांशी काय संबंध आहे. तर आत्ताच मी जे सांगितलं की प्रारब्ध म्हणजे काय आणि प्रयत्न प्रयत्न आपल्या वाटेला जो प्रयत्न आलेला आहे जो आपल्याला करायचा आहे तो आपण पूर्णपणे करायचा आहे. शेवटी जे काही यश किंवा अपयश काय मिळणार आहे ते आपण कशा टाकायचे ते प्रारब्ध. नाही माझ्या नशिबात ठीक आहे, मी प्रयत्न केला, मला जेवढं शक्य होतं करणं तेवढं मी केलं, पण जे काय फळ मिळायचं आहे ते फळ कशाने मिळालंय, मला ईश्वराच्या कृपेने मिळालं. चांगलं मिळालं तर आपण म्हटलं पाहिजे की ईश्वराची कृपा आहे आणि वाईट मिळालं तर म्हणायचं की बा ईश्वराची इच्छा असेल की नाही मला अजून प्रयत्न माझा कुठेतरी कमी पडलेला आहे. आणि समर्थ असं म्हणतात की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाण. प्रयत्न जो आहे त्याला देव जाणलं पाहिजे आणि अंतरी धनितावर, अंतरी म्हणजे अंतःकरणातून आपण जे काय कर्म करायचे ते कर्म केले पाहिजे. आणि अचूक यत्न तो देव, अचूक यत्नच आपण करत नाही आणि मग आपण काय म्हणतो की नाही काय माझं नशिबात असं होतं, नशिबातच असं झालं वगैरे, आपण असं बरंच काय काय त्याच्यावर आपण बोलतो. आपल्याला सगळ्यांना त्याची सगळ्यांची कल्पना आहे, फार काय त्याच्यावर सांगण्याची गरज नाही. पण प्रारब्ध आणि प्रयत्न याचा जो संबंध एकमेकाशी हा फार जवळचा आहे. प्रपंच करताना आपल्याला प्रारब्धावर करायचा आहे आणि परमार्थ जो आहे तो आपल्याला कशावर करायचा आहे, तो आपल्याला प्रयत्नावर करायचा आहे. पण असं आपण सामान्य माणसं जे ते करत नाही आणि म्हणून आपल्याला समर्थांना सांगावं लागतं की इथे बुद्धिवाद लक्षात घ्या. बुद्धिवाद जो आहे हा फार महत्वाचा आहे. बुद्धिवाद याचा अर्थ काय की प्रत्येक गोष्ट आपण बुद्धीवर तपासून घेतली पाहिजे. हा जो समास आहे त्यातला 11वा समास, 11वा समास हा समास आहे हा. या समासामध्ये 49-50 वगैरे जी ओवी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रारब्धामध्ये आपल्याला काय करायचंय की प्रयत्न करायचंय आणि हा प्रयत्नाने आपल्याला प्रारब्ध जे आहे आपलं, समर्थाने म्हटलंय की हातावरची रेषा सुद्धा पुसून जाते. म्हणजे याचा अर्थ आहे की प्रयत्न आपण केला तर प्रारब्ध सुद्धा आपल्याला अनुकूल होतं असं समर्थ सांगतात. 49-50वी ओवी आहे त्याच्यामध्ये 60वी ओवी आहे की परमार्थामध्ये प्रयत्न आवश्यक आहे आणि हे प्रयत्न आपल्याला प्रारब्धासाठी करावे लागतात. पण आपण जर प्रयत्न केला तर प्रारब्ध आपलं दूर होऊ शकते. जसं आपण म्हणतो की आपला नशिबात असेल तसं होईल पण ते कुठेतरी आपल्याला हलकसं होऊन बाजूला होतं. एखादा ऍक्सिडेंट व्हायचा असेल, आपल्या नशिबाचा ऍक्सिडेंट होतो पण आपल्याला काही लागत नाही आणि मग आपण म्हणतो की अगं एवढा ऍक्सिडेंट झाला पण काहीच लागलं नाही. याचा अर्थ काय की कुठेतरी आपलं प्रारब्ध चांगलं होतं आणि प्रारब्ध चांगलं झाल्यामुळे काय झालं की आपल्यावरचं जे संकट आहे ते संकट दूर. बुद्धिवादासाठी समर्थ याच्यामध्ये 74वी ओवी या याच्यापासून आपल्याला सांगतात आहे आणि 11व्या दशकातली 22-23 पासून जवळजवळ 26
आणि त्याच्यानंतर 36, 43 आणि 48 हे सगळ्या उभ्या काढलेल्या मी. या उभ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. तुम्हाला हे ज्या उभ्या तुम्ही आरामात पहा. आता आपल्याला पुस्तक उघडणे शक्य नाही, पण याच्यामध्ये बुद्धीला याचा अर्थ ज्ञानाला महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे चांगलं काय ना वाटतं तुम्ही समजून घ्या. आपण पाहतो बरेचदा म्हणजे समर्थांनी तर गुरुच्या याच्यावर सुद्धा लिहिलंय की गुरु करण्यापासून आपण जे काय बिघडत जातो, की कोणी सांगितलं की चल या गुरुकडे, की चाललो त्या गुरुकडे, आज या देवळात, उद्या त्या देवळात, ते कुठला तरी एक देव पकडा, एकावर निष्ठा ठेवा, बाकी सगळ्यांवर प्रेम करा. तर आपल्याला काय सांगतात की एकावर निष्ठा ठेवा, तुम्ही एकाच हे करा आणि सगळ्यांच्या ह्याच्यावर तुम्ही प्रेम करा. इथे आपल्याला काय करावं लागतं की बुद्धी जी आहे, की आपलं ज्ञान जे आहे, त्या ज्ञानाला समर्थ महत्व देतात. आणि ते म्हणतात की तुम्ही जे काय कर्म करता आहे ते कर्म तपासून पहा. बरेचदा असं होतं की आपण एखाद्याच्या म्हणजे भावनेच्या आहारामध्ये एखाद्याला खूप मदत करतो आणि मला लक्षात येतं की अरे उगाचच आपण मदत केली, याला आपल्या मदतीची काही किंमत नाही. जसं आपण म्हणतो की एखाद्याला सल्ला द्यायचा आहे, तर तो फुकटचा सल्ला कधी देऊ नये, त्याला गरज असेल तर सल्ला द्यावा. तसं आपण आपल्याला जे काही कर्म करायचंय ते कर्म करताना ते ज्ञानाच्या याच्यावर आपल्याला तपासून पाहायचं आहे. 11व्या वर्षातली 22वी, 23वी, 24वी, 25 आणि 26 आणि त्याच्यानंतर 36, 43 आणि 48 या सगळ्या ओव्यांचा थोडासा आपण विचार केला आणि मुळातच मी म्हणेल की 10व्या समासापासून ते जवळजवळ 14व्या समासापर्यंत पूर्ण समास सगळे 2-4 वेळा वाचून काढा. हे पूर्ण समाज जेव्हा आपण एकत्र वाचू तेव्हा मग तुम्हाला जाऊ या सगळ्या स्वाध्यायामधले जे विषय आहे ना, ते सगळे विषय तुम्हाला हळूहळू आकलन होत जाते. कारण बरेचदा असं आहे की या समासात जो प्रश्न विचारलेला आहे उत्तर त्याच्या पुढच्या समासामध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं की सगळे ते 11 ते 14 हे समाज जे आहे ना, हे सगळे तुम्ही 2-4 वेळा चांगले वाचून काढा. म्हणजे मग तुम्हाला पूर्णपणे त्याचं आकलन होतं की प्रपंच कसा आहे, प्रारब्ध कसा आहे, प्रकृती कोण आहे, पुरुष कोण आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सलगपणे तुम्हाला लक्षात यायला लागतील. तसा हा पहिला प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये समर्थांनी बुद्धिवाद म्हणजे आपल्या बुद्धीच्या आधारे आपण जे कर्म करायचंय. आणि आपण बरेचदा असं पाहतो आपण की सगळं जे आहे जिथे नको तिथे आपण ते प्रारब्धाला टाकतो आणि जिथे प्रयत्न करायचा तिथे प्रयत्न काहीच करत नाही. असेल माझा हरीच देईल खाटल्यावरी आपल्याला म्हणते की आपण म्हणतो की नाही देवाच्या मनात असेल तर आम्ही जाऊ, आपण प्रयत्न काहीच करायचा नाही. संसार मात्र नेटाने करायचा, नेटका नाही करायचा. समर्थ सांगतात की संसार प्रपंच जो आहे हा नेटका करा, पण आपण नेटका न करता करतो नेटाने करतो. एक संसार विस्कळीत झाला, दुसरा करा, दुसरा झाला, तिसरा करा, 4-4, 5-5 लग्न करायचे आणि संसार करत राहायचा. पण प्रारब्धात आपला परमार्थाकडे जायचं म्हटलं तर नाही, आमच्या नशिबात असेल गुरु तर तो गेला आमच्या घरी, आम्ही काही जाणार नाही कुठे, त्या आम्हाला जे करायचंय ते भगवंताच्या इच्छेने होतं असं आपण त्याच्यात ढकलून आपण आळसामध्ये जीवन जगतो. म्हणून समर्थ म्हणतात की आळसामध्ये जीवन न जगता तुम्ही बुद्धीला आणि ज्ञानाला महत्व द्या. आणि समर्थांनी जे दिलेले आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे पहिला प्रश्न हा 5-5 मार्काचा म्हणजे प्रारब्ध आणि प्रयत्नाच्या एकमेकाशी संबंध, एक 5 मार्काच्या अनुषंगाने एक संवापान लिहायचे आणि प्रखर बुद्धिवाद कोणत्या कोणत्या ओव्हरमध्ये आलेले आहे त्याच्या आधारे आपल्याला 1-1.5 पान त्याचं उत्तर लिहायचंय. असं आपल्याला पूर्णपणे याचं उत्तर व्यवस्थित लिहायचंय की कशा कशामध्ये आपल्याला प्रारब्ध आणि प्रयत्न याचा संबंध कसा आहे आणि बुद्धिवाद दाखवलेला समजलेला तो. जो आहे दुसरा प्रश्न जो आहे तो आहे तू तरी सौदे हा वेगळा तरी कारे स्थूळाचा कळवळा. समास 11 ओवी जी आहे 79 आहे यातील 4 देहाचे स्पष्टीकरण देऊन ओवीचा अर्थ लिहा. आता याच्यातही पुन्हा आपल्याला दिसतात की 2 प्रश्न आहेत. एक 4 देहाचं स्पष्टीकरण हा अर्धा प्रश्न झाला आणि ओवी पूर्ण जी ओवी दिलेली आहे त्या ओवीचा अर्थ लिहायचा आहे हा अर्धा प्रश्न झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना मोठा दादभूत जो आहे त्याच्यामध्ये असेल, आत्माराम मध्ये असेल, दोना दादभूत जो आहे त्याच्यामध्ये आहे, त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला 4 देहाचं स्पष्टीकरण सगळ्यांना माहित आहे.
हे थोडक्यामध्ये लिहायचं, खूप जास्त डिटेलमध्ये लिहिण्याची गरज नाही की 4 देह कोणते कोणते आहेत, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण वगैरे हे 4 देहाचं सगळं वर्णन आपल्याला थोडक्यात द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही जी ओवी आहे त्या ओवीमध्ये काय म्हटलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण करायचं की तू जो आहे हा कसा आहे, 4 देहाच्या पेक्षा वेगळा आहे. मग आता 4 देह म्हणजे आपल्याला समर्थ म्हणतात आहे की तू तरी 14 हा वेगळा, तरी कार्य स्थूळाचा कळवळा. म्हणजे 4 देह जे आहेत आपले त्या 4 देहामध्ये आपण आहोत का, तर नाही. म्हणजे स्थूलामध्ये आपण नाहीच, याच्यामध्ये नाही. म्हणजे पहिले आपण 4ही देहाचं विवरण केल्यानंतर आपल्यालाच लक्षात येईल की आपण या 4ही देह म्हणजे मी नाही. हा जो मी आहे आपला, हा खरा मी आणि खोटा मी आपण वाचलं की लक्षात येईल तुमच्या. हे दोन्ही मीचं वर्णन खूप छान केलेलं आहे आणि पुढेही आपल्याला ते प्रश्नामध्ये लक्षात येणार आहे. ते 4 देह सांगायचे आणि त्या 4 देहामध्ये मी नाही. तरी पण आपण काय करतो की आपला जो स्थूल देह आहे, स्थूल देह म्हणजे ही जी या देहाबद्दलची जी देहबुद्धी आपल्याला आहे त्याचा कळवळा आपल्याला येतो. जरा कुठे थोडस आपल्याला काही लागलं मला लागलं माझं डोकं दुखते. काही संत असे म्हणतात की अरे डोकं दुखतंय ना, सोडा डोकं पाहिजे, तुम्ही कशाला त्याचा कळवळा घेताय. पण आपण नाही की डोकं म्हणजे मी आहे, आपण त्या डोक्याच्या याच्यावर आपण सगळं आपलं शरीर चालतं असं आपण गृहीत धरतो आणि त्याच्यामुळे आपण काय करतो की आपण त्या डोक्याचाच विचार दिवसभर करत राहतो की माझं डोकं दुखतंय आणि धावूनही येतो वेळोवेळा मैंद मावसी सारिका. म्हणून आपण म्हणतात की बा असं आपण जे काय करतो आहे हे चुकीचं आहे आणि ते चुकीचं असल्यामुळे आपल्याला शरीराचा जो पुळका येतो त्याप्रमाणे वानराला किती हाकललं तरी आपण तो जो वानर आहे तो पुन्हा पुन्हा येतो. म्हणजे आपली देहबुद्धी जी आहे ती आपण किती म्हणलं की नाही डोकं दुखतंय ना, दुखत मला काही बाकी झालंय का नाही, पण तसा आपण विचार करत नाही. डोक्यामुळे आपलं पूर्ण जीवन जे आहे ते सगळं आपण डिस्टर्ब झालंय आपल्याला असं वाटतं आणि म्हणून आपण डोक्याच्याच याच्यामध्ये म्हणजे लक्ष देऊन असतो. म्हणून समर्थ म्हणजे की अरे तुझा स्थूल देह जो आहे त्या देहाचा तुला पुळका का बरं येतो आहे, तर त्याप्रमाणे वानराला किती हाकललं तरी ते पुन्हा पुन्हा येऊन टपकते. तशी तुझी देहबुद्धी डोक्यावर काढत राहते. म्हणजे देहबुद्धीमध्ये आपण इतकं अडकलेलो असतो की त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं काहीही सुचत नाही. आणि एखाद्याला एकदा असंच आमच्या इथले कोणतं एक जण ऍक्सिडेंट झाला होता आणि पायाला फ्रॅक्चर वगैरे होतं, तर त्यांना मी सहज भेटायला गेले आणि म्हटलं की अरे मस्त तुम्हाला जर चान्स मिळालाय, छान आता 1 महिनाभर तुम्ही कॉटवर आहे झोपून, तर मस्त नामस्मरण करा. तेवढ्या कुठे देवाचं नाव कुठे देता म्हणजे काही होत नाही आणि देवाचं नाव म्हणजे हे जे आहे की आपलं पाय फ्रॅक्चर झालेले पण आता प्लास्टर घातलेलं आहे, तर आता आपल्याला सांगा निवांत वेळ आहे तर आपण नामस्मरण करावं हे आपल्या डोक्यामध्ये येत नाही. कारण आपण देहबुद्धीमध्ये अडकलेलो असतो आणि त्याच्यामुळे आपण फक्त त्या पायाकडे जिथे लागले असेल त्याच्यातच आपल्या जवळ कुठे देवाचं नाव आता आठवतंय, काही देवाचं नाव वगैरे आठवत नाही, अशी आपली परिस्थिती होऊन जाते. कारण आपण पूर्णपणे देहबुद्धीमध्ये अडकलेलो असतो. आणि म्हणून समर्थ सांगतात की अरे तुझ्या 4ही देहामध्ये तू नाही, तू याच्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे, पण तरीही सुद्धा आपल्याला ते समजत नाही. असा हा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे संतांची गुणसंपदा कोणती. समास 12 मध्ये समास 12 मध्ये असं उत्तर आहे की आता आपल्याला संतांच्या बद्दल समर्थाने मोठा दासबोध जो आहे या दासबोधामध्ये समर्थाने पुष्कळ वर्णन केलेलं आहे. संत स्तवन पण आहे आणि संतांच्या बद्दल खूप ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे. समर्थाने पहिल्यांदा 13 लघुकाव्य लिहिले, त्याच्यातला सगळ्यात शेवटचं लघुकाव्य म्हणजे हा जुना दासबोध आहे. आणि मग याच्यानंतर मग समर्थाने मोठा दासबोध, याच्यानंतर आत्माराम लिहिला आणि आत्मारामाच्या नंतर मोठा दासबोध लिहिला, असा तो सिक्वेन्स आहे. त्यामुळे आपण जर लक्षात घेतलं की पहिल्यांदा सगळं समर्थाने जुन्या दासबोधामध्ये सांगितलं, त्याच्यानंतर मग जे याच्यात राहिलं ते आत्मारामात सांगितलं आणि मग सगळ्यांचं सार करून हा मोठा दासबोध लिहिलेला आहे. तर या मोठ्या दासबोधामध्ये संतांच्या बद्दल खूप सारं आलेलं आहे, पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 11वी ओवी जी आहे ती आपल्याला संदर्भाला घ्यावी लागेल. संदर्भाला घ्यायचं याचा अर्थ असा आहे की त्या ओवीच्या आधारे आपल्याला उत्तर जे आहे ते लिहायचं आहे. 11व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की अरे संतांची गुण कायचे. आता इथे गुणच नाही म्हणतात, म्हणजे बघा समर्थांचं सांगणं कसं आहे
ते निर्गुण ठाईचे. गुण अवगुण ये मायेचे, संत मायेहून निराळे. ते म्हणतात की संत जे आहे ना त्यांना गुणच नाहीये, कारण ते निर्गुणच आहे. म्हणजे मायेच्या पलीकडे. कारण गुण अवगुण हे कोण आहे, हे कोणाचे लक्षण आहे, हे मायेचं लक्षण आहे. म्हणजे इथेच आपल्याला पहिल्यांदा स्पष्ट करावं लागेल की जरी समर्थ संतांची गुणसंपदा सांगत असले तरी पहिल्यांदा समर्थ सांगतात की संत हे गुण आणि अवगुणाच्या पलीकडे आहे. ते मायेच्या आकडे गुण आणि अवगुण हे कशाचे, हे मायेचे आहे. कारण मायेमधनं आपण गुण वगैरे आपल्याला माहिती आहे, अष्टधा प्रकृती वगैरे सगळं माहिती आहे. तर याच्यातून आपल्याला समजतं की संत हे जे आहे हे मायेहून निराळे आहे, ते मायेच्या पलीकडे आहे. संत स्तवांमध्ये समर्थ म्हणतात की मी मायेच्या सहाय्याने तुझं गुणवर्णन करेल, पण तू मायेच्या पलीकडे आहे. आणि मग मायेच्या पलीकडे असल्यामुळे तुझं वर्णन काय करायचं, तिथे गुण काय सांगायचे असं जरी म्हटलं तरी पुढे 14व्या ओळीपासून समर्थांनी पुन्हा संतांचे गुण सांगितले. संत विश्वाचे माय बाप, संत असे नाही पारे की आप. रूप आणि अरूप याही वेगळेचे. त्याला रूपही नाही आणि अरूपही नाही. संतांशी गर्व नाही, संत निंदा न करते काय. आता आपण काय करायचं याच्यामध्ये की साधारणपणे 14 पासून तर 20 पर्यंत जे जे काय संतांचे गुण सांगितलेले आहे ते गुण पहिल्यांदा लिहून घ्यायचे. तुम्ही 2, 3, 4 असे सगळे नंबर टाका आणि जेवढे गुण आहेत ते गुण पहिल्यांदा लिहून घ्या. आणि मग ते गुण लिहिल्यानंतर समजा 10 गुण आले, 15 गुण आले, त्याचं एकेका वाक्यामध्ये स्पष्टीकरण करायचं. म्हणजे संतांचं जे गुणसंपदा म्हटलेली आहे तर ती आपल्याला छान सांगता येईल. की पहिल्यांदा संतांची व्याख्या लिहायची, संत कशाला म्हणायचं ते लिहायचं. त्याच्यानंतर मग संतांच्या बद्दल जे समर्थांनी 11व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की संतांचं गुणवर्णन आपण करू शकत नाही, कारण संत ह्या गुणवर्णनाच्या म्हणजे मायेच्या पलीकडे गेलेले आहे हे समर्थ सांगतात. आणि मग त्यांचे गुण कोणते कोणते सांगितलेले आहे 1, 2, 3, 4 असं सगळे लिहून काढायचे. नंबर टाकले तरी हरकत नाही, पण ते प्रत्येक सगळे गुण आपण 10 गुण काढले, 15 गुण काढले, किती काढले हे सगळं आपण लिहून काढायचे. एकेका ओळीमध्ये स्पष्टीकरण करा. खूप जास्त स्पष्टीकरण करण्याची गरज नाही, पण जेवढे मुद्दे आपण काढू शकतो तेवढे आपण काढणं हे आवश्यक आहे. असा हा सरळ सरळ प्रश्न आहे, फार काही म्हणजे वाकडा तिकडा विचारलेला नाही. त्यानंतर 4था प्रश्न आहे की अभिमान हा दुःखाचे मूळ, समास 12च्या आधारे सांगा. आता अभिमान हा दुःखाचे मूळ जे आहे त्यातला समास समास 12 मधला हा प्रश्न आहे. ओवी क्रमांक जर आपण 30 पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की हा जो अभिमान आहे, प्रश्न काय विचारलेला आहे की अभिमान हा दुःखाचे मूळ आहे, हे समास 12च्या आधारे स्पष्ट करा. मूळ म्हणजे जिथून अभिमान हा सुरू होतो ते मूळ आपल्याला पहिल्यांदा शोधायचं. तर इथे मूळ समर्थ सांगतात ते कोणत्या ओळीमध्ये, 30वी ओळी आहे, समास आहे 12. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात की विषाद अभिमानाचे मूळ. स्पष्टपणे समर्थाने एका वाक्यात त्याचं उत्तर दिलेलं आपल्याला की अभिमान हा दुःखाचं मूळ आहे. पण दुःख पहिल्यांदा अभिमान कुठून सुरू होतो तर ते विषाद म्हणजे क्रोध. विषाद हा शब्द जो समर्थाने क्रोध या अर्थाने इथे वापरलेला आहे. आणि क्रोध आला की मग इथून आपल्याला समर्थाने बाकी सगळ्या याच्यामध्ये पण खूप सांगितलेलं याच्यावर. किंवा आपण दुःख काय, दुःख का होतं आपल्याला की पहिल्यांदा आपल्याला वासना असतात आणि वासना पूर्ण झाल्या नाही की मग क्रोध येतो. आणि मग क्रोध पासून आपले सगळं पुढे अधःपतन जे आहे ते चालू होतं. तर इथे 30व्या ओळीपासून तर 30, 31, 32, 33 वगैरे जर आपण पुढच्या ओव्या पाहिल्या तर विषाद 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 असं लिहिलेलं आहे समर्थाने 33व्या ओळीपर्यंत. तर याच्यामध्ये या सगळ्या 4 ओव्यांमध्ये आपल्याला क्रोधाच्या बद्दल समर्थाने वर्णन केलेलं दिसत आहे की क्रोध आला किंवा आपल्याला दुःख होतं. आणि अभिमान जो आहे हा क्रोधामुळे येतो. म्हणजे अभिमान हे दुःखाचं मूळ आहे, कारण दुःख जे आहे ते कशामुळे येतं तर क्रोधामुळे येतं. आणि म्हणजे अभिमान जो आहे हा त्याच्यापासूनच तयार होतो. आणि म्हणून आपल्याला इथून तर 38 ओळीपर्यंत जर आपण विचार केला तर आपल्याला याचं उत्तर जे आहे
हे आपल्याला दिसून येतं की तैसे काम क्रोध मद मत्सर अभिमान आणि तिरस्कार ऐसे अमंगळ मिळता अपर विवेक स्थान भ्रष्ट होय. जर विवेक तुमचा गेला, हे तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय हे जर कळलं नाही तर मग तुम्हाला दुःख भोगावं लागतं. हे समर्थ आपल्याला अनेक ठिकाणी सांगून देतं की विवेक सगळ्यात महत्वाचा आहे आणि विवेक असेल तुमच्यामध्ये तरच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे ते कळू शकतं. आणि म्हणून मग विवेकाला तुम्ही हे करा. पण विवेक जर स्थानभ्रष्ट झाला तर मग हे सगळे तुमचे काम क्रोध लोभ मद मत्सर वगैरे जे ते आपल्याला म्हणजे सगळे ग्रासून घेतात आणि मग त्याच्यामुळे अभिमान जो आहे हा दुःखाचं मूळ आहे. आणि नंतर पुन्हा आपल्याला ही जी याच्याबद्दलची माहिती आहे ही मोठ्या दासबोधामध्ये सापडेल, लघु काव्यामध्ये षड्रिपू निर्पण वगैरे त्याच्यामध्ये सापडेल. कारण षड्रिपू हे बैली आहे हा प्रश्न आपण लिहिलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यातही आपल्याला उत्तर सापडेल. आणि तेही सगळं उत्तर हे करून तुम्हाला त्याच्यावर उत्तर त्याचं जे आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे. एका ओबीचं त्यांनी स्पष्टीकरण विचारलेलं आहे. का जैसे आपुलेशी ठेवणे पुरेले सोनी भीक मागणे. ही जी ओवी आहे ही 13वा समास हा 13व्या समासामध्ये 5वी ओवी आहे. का जैसे आपुलेची ठेवणे पुरेले असोनी भीक मागणे उकरायाचा आळस करणे कोणी उकरावे म्हणून. हे माणूस किती आळशी आहे याचं उदाहरण समर्थांनी या ओळीमध्ये खूप छान दिले की आपल्याच जसं एखाद्याचं उदाहरण होतं की वडील काय करतात की आपली जी संपत्ती असते ती शेतामध्ये कुठेतरी पुरून ठेवतात आणि ती संपत्ती मुलांनी शोधावी असं त्यांना सांगतात. पण मुलं असतात आळशी आणि आळशी असल्यामुळे तेवढ्यात कोण जाईल शोधायला. भीक मागितलेलं बरं, पण ते जाऊन शेत खोदणं त्याच्यामध्ये वडिलांचा जो उद्देश असतो तो वेगळा असतो की त्या निमित्ताने शेतामध्ये जे सोनं आहे, सोनं म्हणजे जे काही गाडलेलं असेल असं नाही, पण जर तुम्ही खोदलं तर मग थोडस बी टाका की तुम्हाला पीक मिळेल. पण हे सोनं समजायला सुद्धा मुलांची लायकी नसते आणि म्हणून ते पुरलेलं असेल तरी सुद्धा ते कोणी आळसाच्यामुळे ते उकरायचं नाही. कोणी उकरावे म्हणून मी असं म्हणून तेवढा की जे पुरलेलं म्हणजे आपल्याजवळ आहे पण आपल्याला त्याची किंमत नाही असं समर्थ सांगतात. की बा आपण प्रयत्न करत नाही आणि प्रयत्न जर केला तर आपल्याला खूप काही मिळू शकते पण ते मिळवण्याची आपल्याला हे नसते. आणि म्हणून आळसावर समर्थांनी जवळजवळ 9 ओवीपर्यंत म्हणजे 5व्या ओवीपासून याचं उत्तर जे आहे ते थोडस आपण याचा अर्थ जर पाहिला पुन्हा थोडस आधीच्या ओव्या आणि नंतरच्या ओव्या दोन पण आपल्याला वाचणं गरजेचं आहे. कारण असं असेल तरच आपल्याला तर लिहिता येतं. म्हणून याच्या सगळं सांगितलेलं समर्थांनी की का धैर्य धरून उकरू नये उकरू जाय परी हाच वाहतो उकरून पाय तरी ते तैसे पाल नाही भूमी जाळल्या वाचून. भूमी पूर्ण खोदल्याशिवाय तुम्हाला ते सापडणार नाही. का आळसी जेवाया बैसेला ग्रास घेताची आळस आला. जरी कोणी तोंडात घातला तरी चावया कोणी. माणूस किती आळशी आहे याचं उदाहरण समर्थ येतं की तोंडामध्ये घास घातला पण चावायचं कोणी. इथपासून माणूस जो आहे तो आळशी असतो आणि आळशी असल्यामुळे तैसे आळसे नागविले नाही मी खे मूळ शोधले हात दृष्टीने पाहिले जाका तापा करू. म्हणजे आपण काही शोधायच्या किंवा याच्या मागे लागत नाही. आपण सगळं आयतं आपल्याला पाहिजे असतं आणि त्याच्यामुळे आपण वैभव प्राप्त करू शकत नाही. हे समर्थांचं सांगणं आपल्याला या ओवीमध्ये दिसून येतं. या ओवीचा अर्थ लिहायचा आहे. त्याच्या आधीच्या ओव्या किंवा मागच्या पुढच्या ओव्या या दोन्ही ओव्यांचा थोडासा संदर्भ घ्यायचा आणि मग तो संदर्भ घेऊन आपल्याला याच्यामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे पुढचा 6वा प्रश्न आहे. मी प्रज्ञाताई आवाज खूप डिस्टर्ब होतोय. काहीतरी मागून आवाज येतोय खूप. बरोबर मग रेकॉर्डिंग होणार नाहीये. काहीतरी आवाज डिस्टर्ब होतोय. एक मिनिट.
अवस्थेपर्यंत शिष्य कसा पोहोचतो ते सांगा. आता मीपणाचं निरसन करायचंय. आपण आता सगळे तुम्हाला मी जसं मगाशी सांगितलं की प्रत्येक प्रश्न दुसऱ्या प्रश्नाशी कनेक्टेड आहे. आपण आता 4 देहाचा विचार आपला जर झाला असेल, प्रारब्ध आणि प्रयत्न आपल्याला समजला असेल आणि अभिमान वगैरे सगळं आपल्याला समजलं, तर मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला कळतं. समास 13 त्याच्यामध्ये ही ओवी आहे पहा. त्याच्यामध्ये समर्थ सांगतात आहे की आपल्याला मीपणा जो आहे हा मीपणाचं निरसन करायचं आहे. आता मीपणा जो आहे तो आपला कुठपर्यंत राहतो त्याच्यामध्ये त्यांनी समर्थाने खूप सुंदर पूर्ण दासबोध तुम्ही वाचा, जुना दासबोध. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं इतकं छान समर्थाने बारकाव्याने विवरण केलेलं आहे की आपल्याला ते लक्षात येईल की जसं आता मी आहे तसं आपण स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, त्याच्यामुळे की या याच्यामध्ये मी जो आहे तो आपला जागृत असतो. तर त्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे की बा स्वप्नामध्ये आपण आहोत, त्या गाढ झोपेमध्ये आहोत आणि एखाद्याने आपल्याला विचारलं की अरे तू गाढ झोपेत आहे का, तर आपण उत्तर देणार आहे का त्याला? नाही देऊ शकत. एक तर उत्तर दिलं तर तो गाढ झोपेमध्ये राहील असं त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यामुळे मग आपण काय करायचं किंवा गाढ झोपेत आहे असं त्यांनी जर म्हटलं तर तो एक तर गाढ झोपेत नाही. म्हणजे त्याचा मी जो आहे हा मी जागा आहे, आणि जर तो गाढ झोपेत असेल तर त्याचा मी जागा राहणार नाही. म्हणजे मीपणा जो आहे त्याचा, त्या मीपणाचा आपल्याला मीपणा कुठे कुठे आहे ते आपल्याला पहिले बघायचंय आणि मग त्याचं निरसन करायचंय. ओवी क्रमांक 11 पासून तर 13 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये त्यांनी महत्वाचे मुद्दे सांगितलेले की हा मीपणा कसा आहे आपला. आणि जसा मी तुम्हाला आधी आपण सांगितलेलं आहे की आपण वागतोय की हा मीपणा जो आहे हा 2 प्रकारचा असतो. एक खरा मी असतो आणि एक खोटा मी असतो. आपल्याला काय करायचंय, खोटा मी जो आहे आपला तो खोटा मी आपल्याला ओळखायचा आहे. आणि खोटा मी ओळखल्याच्या नंतर मग आपल्याला लक्षात येईल त्या खोटा मी आपल्याला समर्पित करायचं, बाजूला करायचं, निरसन करायचं त्या खोटा मीचं. आणि हा मी जो आहे हा मी नाही हे आपल्या एकदा लक्षात आलं. समर्थाने खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे की तैसे लटकेची मीपणा खरे मानले. आपला मी जो आहे ना हा कसा आहे, खोटा मी आहे, पण आपण त्याला काय केलं, त्याला खरा मी मानले. त्याचं मी आता सांगितलं की माझं डोकं दुखतंय, आपण त्या देहबुद्धीमध्ये अटकून राहतो आणि त्याच्यामुळे देहबुद्धीमध्ये अटकल्यामुळे आपल्याला मी जो आहे म्हणजे मी आपण कशाला मानतो, त्या डोक्याला आपलं मी मानतो. आणि म्हणून समजणार की तैसे लटकेचे मी पण खरे मानले परी त्याचे मूळ नाही शोधले. हा मूळ मीपणाचं मूळ कुठे आहे ते शोधायचं आपल्याला. परीक्षा नेणताची घडले मानसी सुदृढ. आपल्या मनामध्ये आपण ते पक्क करून टाकतो की हा म्हणजे मीच आहे, पण तो मी नाही. आणि म्हणून जास्ती मीपणा खोटे वाटले, ज्याला मीपणा जो आहे तो खोटे वाटतो तेही पाहून स्वसुख घेतले, त्याचे बदलून निघाले मीपण रत्न ईश्वरे. आता तुम्ही आम्ही विचार जर तुम्ही आम्ही म्हणजे काय, इथे पुन्हा द्वैत आहे, तू आणि मी पण आहे. समर्थ काय म्हणतात की हे सुद्धा आपल्याला बाहेर करायचंय. मी तूपणा जो आहे, आम्ही तुम्ही विचार करू मीपणाची चाळणा करू. मीपणाची चाळणा म्हणजे चाळायचं आहे, म्हणजे मीपणा कुठे कुठे नाही, आपलं मी जो आहे तो सगळं आपल्याला बाहेर काढायचंय. तत्वाचं आपण सगळं गाठोडं पाहिलेलं आहे आधी, त्याच्यामुळे आपल्याला एक कल्पना आहे की बा हा मी पण आपल्याला दूर करायचंय, त्याची चाळणा करायची, चाळून घ्यायचंय. तो मी पण तारू अथवा मारू फड पडल्यासारखे. हा जो मीपणा जो आहे तो आपल्याला दूर करायचा आणि खरा मी जो आहे तो शोध घेण्यासाठी दिदीला पेटायचंय. पण आपण काय करतो की आपण त्या खरा खोटा मी जो आहे त्या मीला आपण चिकटून राहतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की खरा मी जो आहे हा आपला बाजूला राहतो. त्याच्यानंतर अशा प्रकारे आहे मीपणा जो आहे हा मीपणा आपल्याला बाजूला करायचा आहे. आणि हा मीपणा बाजूला केल्यानंतर म्हणजे 4 देह जे आहेत आपले, या 4 देहामध्ये आपल्याला माहिती आहे की स्थूल सूक्ष्म वगैरे कारण महाकारण सगळे एक अवस्था ज्या आहेत आपल्या, या सगळ्या अवस्था आणि देहाचं निरसन आपण करत गेलो की मग आपण कोणत्या अवस्थेला पोहोचतो, तो उन्मनी अवस्थेपर्यंत आपण पोहोचतो. कारण हा मीपणा जो आहे हा मीपण आपल्याला पूर्णपणे घालवायचा आहे. आणि हा घालवला गेल्यानंतर त्याच्यातली 31वी ओवी महत्वाची आहे, 33वी ओवी महत्वाची आहे. आणि त्याच्या
नंतर 46, 48 आणि 49 ओवी नंबर फक्त मी सांगते त्यामुळे लक्षात येईल तुमच्या. 31वी ओवी महत्वाची आहे, 33वी ओवी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 48, 46, 48 आणि 49 या सगळ्या ओवींमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की ज्या सगळ्या अवस्था आधीच्या आपल्या जागृतीच्या ज्या अवस्था या सगळ्या जागृतीच्या अवस्था गेल्या म्हणजे आपला मीपणा जो आहे हा मीपणा सगळा गेला की मग आपण उन्मनी अवस्थेमध्ये जातो. कारण उन्मनी अवस्थेमध्ये 4ही अवस्था 5वी उन्मनी 48, 49वी ओवी जी मी आता तुम्हाला सांगितलं की 48, 49 या ओवी खूप महत्वाच्या. 48 ओवीमध्ये काय सांगतो समर्थ, 4ही देहे 4ही वाचा पंचभूते त्रिगुणांचा इंद्रिय चाळक तया मनाचा जाणता तू असतो. जाणणं जे आहे ना तेच टाकून द्या म्हणतात ते समर्थ. पूर्ण मुळात तुम्ही सगळं वाचले की तुमच्या लक्षात की जाणणं जे आहे जिथपर्यंत आपली जाणीव आहे ना जागी तिथपर्यंत आपला मी आहे आणि जाणीव जिथे संपेल तिथे मग आपण उन्मनी अवस्थेमध्ये जातो. 4ही अवस्था 5वी उन्मनी वृत्ती निवृत्ती या लागुनी यासी ही मग जाणतोसी की जणी लटिके बोलसी. आता बरे मन घालून मी पाहे मी पण अशी जाणतोसी. म्हणून जाणता जो आहे तोच आपण टाकून द्यायचा की मी जाणतोय मी करतोय असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा की जाणीवेपासून तुम्ही अलिप्त राहा. मन आणखी सूक्ष्म करत जायचं आपल्याला की जिथे मीच स्फुरण आहे ते तू जाणतो की नाही. तर ते म्हणायचं जाणतो म्हटलं की पुन्हा मी आला. कोण जाणतोय तर मी जाणतोय. म्हणजे आपल्याला जाणणारा पण नको आहे आणि जाणणं पण नको आहे. याच्या पलीकडे आपण जेव्हा जातो म्हणजे जाणत असल्याची जाणीव जे ती पण शिल्लक ठेवू नको म्हणते आणि तू त्या जाणीवेपासून अलिप्त राहा. आपण जाणत आहोत तुला कळले तरी ज्याला हे कळले त्याच्यावर वेगळे असलेले आत्मस्वरूप हे तुझं खरं स्वरूप आहे. थोडं समजायला कठीण आहे पण आपण जेव्हा पूर्ण वाचू त्या लक्षात येईल की सगळे 4 देह 4 वाणी वगैरे सगळं समजण्यात सगळे हे सगळं म्हणजे मी आहे का या सगळ्यांचं जाणता कोणाचं मी आहे. मग जाणता मी आहे म्हटल्यानंतर पुन्हा मी पण आला. मग आपण याच्या पलीकडे जायचे. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या या 4 अवस्था ज्या आहेत या सगळ्या 4 अवस्थांच्या पलीकडे ज्ञानशुद्ध ज्ञानाची जी अवस्था आहे ती म्हणजे उन्मनी अवस्था आहे. आणि या उन्मनी अवस्थेमध्ये जेव्हा आपण जाऊन पोहोचतो तर तोपर्यंत कसा पोहोचतो त्या 4ही अवस्था ज्या या 4ही अवस्थांच्या पलीकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा ही 5वी अवस्था म्हणजे आपल्याला जाणीवेच्या पलीकडची अवस्था जी आहे ती आपल्याला गाठता येते असं समर्थ याच्यामध्ये सांगतात. हे थोडस पूर्ण समास जो आहे तो पूर्ण समास तुम्हाला वाचावा लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते आपल्याला कळू शकतं. कारण थोडस नुसतं वाचून होत नाही तर पूर्ण आपण जेव्हा त्याचं आकलन करू त्याच वेळेला आपल्याला हे सगळं समजू शकतं. त्याच्यानंतर पूर्ण समाधान या समासात प्रकृती आणि पुरुष याचं स्पष्टीकरणासाठी वंद्यापुत्राचा दृष्टांत दिलेला आहे तो स्पष्ट करा. आपण फार सुंदर समास आहे सगळा पूर्ण समाधान हा समाज छान पूर्ण वाचून काढा आणि 2-3दा जरी वाचला तरी त्याचं आपल्याला छान त्याचं स्पष्टीकरण जे आहे ना ते लक्षात येतं आणि त्याच्यामुळे तो समाज आपल्याला खूपदा वाचणार जितके वेळा वाचाल तेवढं तुम्हाला त्याचं अर्थ जो आहे तो पूर्ण साकल्याने अर्थ आपल्याला लक्षात येईल. आता इथे वंद्यापुत्र म्हणजे काय वगैरे असं खूप छान समर्थाने त्याचं त्या शिष्याला इतकंच समजावून सांगितलेलं आहे की कसं आहे सगळं. पण तरी शिष्य म्हणतो की मला काही समजत नाही आणि मग मी ज्या वाक्य त्या मलाही लक्षात आलं की खरंच समर्थ इतकंच समजावून सांगत आहे पण आपण कसे आहोत की आपण त्या शिष्यासारखे जाऊ की आपल्याला काही समजत नाही. तो शिष्य म्हणतो की तुम्ही सगळं एकदा एक सांगताय पण मला मात्र काहीही समजत नाही. तुम्ही पुन्हा ते सांगा. आणि समर्थ म्हणतात की अरे इतकं तुला मी सांगतो आहे पण तरी सुद्धा तुला ते समजत नाही. आणि म्हणून समर्थांनी जीवनात दासबोध सांगितल्यानंतर आत्माराम जेव्हा आपण ऐकला तेव्हा तुम्ही वाक्य ते पाहिलं असेल की अरे मी तुला एवढा दासबोध सांगितलं तुला काही समजला नाही म्हणून तुला मी आता आत्माराम सांगतो. पण आपली गंमत अशी होती की आपल्याला आत्माराम समजत नाही आणि जुना दासबोध जो आहे तो पण समजत नाही. पण आपण पुन्हा वाचलं तर थोडंफार तरी आपल्याला आकलन मात्र नक्की होऊ शकते. आता याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष हा जो त्यांनी जे म्हटलेलं आहे की वंद्यापुत्र
आता आपण हे लक्षात घ्या, थोडस फक्त मी थोडक्यातच सांगू शकेल, कारण खूप जास्त याच्या डिटेलमध्ये ते वाचल्याशिवाय आपल्याला समजू शकत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला सगळं पहिल्यांदा परब्रह्म होतं, मग एक परब्रह्म होतं, त्याच्यामध्ये स्फुरण झालं आणि मग प्रकृती पुरुष निघाले वगैरे असं सगळं आपल्याला हे सगळं माहिती आहे. मग माया निघाली, अष्टधा प्रकृती झाली, मग त्याच्यातनं सगळी सृष्टी निर्माण झाली वगैरे. हे सगळं पूर्ण जे आहे हे सगळं आपल्याला बरोबर माहित आहे, म्हणजे पाठ आहे म्हटलं तरी चालेल. पण आपल्याला त्याच्यात ना अर्थ जो आहे तो अर्थ याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे, की समर्थ जे आपल्याला सांगतात ते की अरे इथे ही जी माया निघालेली आहे ना, त्रिगुणात्मक माया जी आहे ती कशातून निघाली, तर आपण असं म्हणतो की बा परब्रह्म होतं. मग परब्रह्म होतं त्याच्यामधनं काय निघालं, तर माया निघाली. आता माया आणि प्रकृती आणि पुरुष असे दोन भाग आपण म्हणतो, पण समर्थ एक छान सांगतात की अरे प्रकृती आणि पुरुष दोन नाहीत, ते दोन्ही एकच आहेत. प्रकृतीमधनच पुरुष निघालेले, म्हणजे प्रकृतीचा मुलगा कोण आहे, तर पुरुष आहे, आणि पुरुषाला कोण झालं, तर माया नावाची मुलगी होती. बघा आता तुम्हाला कितपत समजतं, लक्षात घ्या की प्रकृती आणि पुरुष असं जे म्हणतात ते त्याच्या आधी समजतात की हे कशातून निघाले, हे परब्रह्मातून निघाले. आणि प्रकृती जी आहे तिच्यातून पुरुष निघाला, म्हणजे प्रकृतीला कोण झाला, मुलगा पुरुष झाला, आणि पुरुषाला मुलगी कोणती झाली, तर ती माया झाली, आणि मायामधनं हे सगळं विश्व निर्माण झालं. पण ही पुन्हा काय म्हणतात की तिला नवरा पण नाही, कारण ती एकटीच आहे. माया जी आहे ती एकटीच आहे, कारण ती एकच शक्ती आहे, आणि त्याच्यामुळे ब्रह्म जो आहे तो निष्क्रिय आहे, तिला नवरा नाहीच आहे. मग मायेला वंद्या म्हटलेलं आहे. मग वंद्याला पुत्र कुठून झाला, तर हे द्वैत जे आहे हे असं बरोबर आहे. साधं उदाहरण सांगते मी, तुमच्या थोडस लक्षात येईल की आपण प्रकृती पुरुष किंवा नर नारी वगैरे असं जे काही भेट करतो, तर त्याच्यामध्ये सुंदर एक उदाहरण असं दिसतं आपल्याला की जसं झाड आहे. आता झाड एकच आहे, त्या झाडाला काय झालं, पहिल्यांदा पानं फुटली. बघा पान म्हणतो आपण, मग पानाला काय, पानं फुटल्यानंतर मग काय आलं, त्याला फुलं आली, आणि फुलं आल्यानंतर मग त्याला फळ आलं. झाड एकच आहे, त्याला पानं फुटली, मग त्याला फुलं फुटली, आणि मग त्याला फळ आलं. म्हणजे एका झाडातून काय झालं की पानं आली, पानातनं फुल आलं, फुलातनं फळ आली, पण ते झाडाला काही झालं का, झाड जसंच्या तसंच आहे. तसंच हे परब्रह्म जशा तसं आहे, त्याला ते पानं फुटली, फुलं फुटली, आणि फळं पण आली, आणि म्हणून तसं त्या वंद्या जी आहे त्या वंदेला पुत्र झाला, असं दृष्टांत फक्त त्याने दिलेलं आहे. ते म्हणतात की प्रकृती पुरुष हे दोन वेगळे नाहीत, ते एकच आहे. प्रकृतीतनच पुरुष निघालेला आहे, पुरुष काही वेगळा नाही. आणि हे कशातनं निघाले, तर ते परब्रह्मातनं निघाले. मग पुन्हा परब्रह्म आणि माया पुन्हा तेच, तिला नवरा नाही, मग ती वंद्या आहे वगैरे, असं सगळं याच्यात छान पूर्ण समाधान. म्हणजे हे सगळं समाज तुम्ही 10 वेळा जर वाचला तर मग तुम्हाला पूर्ण समाधान प्राप्त होऊ शकतं, हे मी गॅरंटी मी तुम्हाला सांगू शकते. कारण हे थोडंसं समजायला कठीण आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला ते समजून मिळालं की प्रकृती पुरुष वगैरे असं जे म्हणतो ते कसं आहे, काय आहे, ते आपल्याला नीट थोडंसं समजावून घेणं गरजेचं आहे. थोडंफार तुमच्या लक्षात आलं असेल, समास म्हणजे लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की समास 14 मध्ये दोघे एकरूप चालती, ब्रह्मानंदे करून डुलती, ते खुण स्वानुभवी जाणती, येरा अतर्क्य. हे तुम्ही तेच मी तुम्हाला म्हटलं की हा समास पूर्ण वाचला की मग तुम्हाला लक्षात येईल की हा पुढचा प्रश्न जो आहे त्याच्यातही त्याचं उत्तर जे आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच याच्यामध्ये मिळते. कारण त्याच समासातली ही ओवी आहे की दोघे एकरूप चालती. आपण उपासना करतो, उपासनेमध्ये एक शेवटी आहे किंवा राम आणि दास दोघे पहुडले वगैरे असं जे वर्णन केलंय की दोघे एकरूप चालते, कारण दोघे आता वेगळे नाहीच. या समासामध्ये सुद्धा समर्थ इतकं छान सांगत की अरे तू आणि मी वेगळा नाहीच, मी तुला सांगतो असं पण नाही, आणि तू विचारतोय, विचारणारा पण नाही, सांगणारा पण नाही. शेवटी मौनावस्था हीच आहे, शून्यावस्था ज्याला म्हणतो आपण, तीच अवस्था आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज पडत, तू पण राहत नाही, मी पण राहत नाही. म्हणजे दोघे एकरूप चालते. एकरूप याचा अर्थ दोघं एकच झाले, दोघं नाहीच आहे. आणि या दोघांना आता दोघं वेगळे का बरं नाही, द्वैत नाहीच आहे त्याच्यामध्ये, अद्वैतच आहे. आणि समर्थ अद्वैतीच होते. ते म्हणायचे की हे जग झालंच नाही आहे. समर्थांचं म्हणणं असं की माया ही झालीच नाही. समर्थ अजातवादी आणि म्हणजे अद्वैतवादीच आहे. ते म्हणतात की हे नाहीच आहे वेगळं,
मग सगळं सांगायला ते नाही सांगितलं की गुरु शिष्य आपण वेगळे झाले, प्रपंच सांडून मुक्ती. हे तुम्ही प्रपंच हे सगळं सोडा, एक 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 बाजूला करत जा, आणि मग एक एक सगळं झालं की मग तुम्हाला ब्रह्मानंदे करुणी डुल्लती. कारण तिथे ब्रह्मानंदच आहे, कारण तिथे अनुभूतीच आहे फक्त, तिथे सांगण्याचं विचारण्याचं काही नाही. शेवटी हा शिष्य जो आहे तो पण शेवटी शेवटी म्हणतो की आता मी तुम्हाला काय विचारू, विचारण्यासारखं तर काही राहिलंच नाही. कारण जी अनुभूती म्हणजे गुरु सद्गुरूंना आलेली आहे तीच अनुभूती शिष्याला पण जेव्हा येते तेव्हा त्याला सांगणारा वेगळा राहत नाही आणि विचारणारा पण वेगळा राहत नाही. दोघे एक रूप होऊन जातात. ते गुण स्वानुभव, ज्याचा त्याला अनुभव घ्यावा लागतो. जाणती म्हटलेलं आहे ते स्वानुभवी जो आहे, जो अनुभव येतोय आणि त्याला तो अनुभवच येतो की आता इथे सांगण्यासारखं वेगळं काहीच नाही, विचारण्यासारखं काय. ते म्हणते मी तुला आता सांगू पण शकत नाही आणि तुला विचारू पण शकत नाही. गुरु शिष्या एकच पद, तेथे नाही भेदभाव. परी या देहाचा संबंध तोडला पाहिजे. देहाचा संबंध म्हणजे देह नाही नष्ट करायचा आहे, देह बुद्धी फक्त नष्ट करायची आपल्याला. आणि मग देहबुद्धी नष्ट केली की मग आपल्याला गुरु शिष्य हे दोघंही एकच पदावर आहे, तेथे भेदाभेद नाही. आणि म्हणून समज म्हणतात की मीच राम झालेला आहे, तू दास झालेला आहे. इथे दास आणि रामदास कोणी वेगळेच नाही, दोघे एकच आहे. आता सांगावायचे उरले नाही, काहीच नाही. गुरु शिष्याचा झाला एकांत, अकार उकार मकार वगैरे असं म्हटलेलं आहे छान, की हे सगळं एकच झालेलं आहे, म्हणजे ते वेगळं काहीच नाही राहिलेलं आहे. त्यामुळे दोघे काय करतात, एक रूप चालत आहे. म्हणजे 81व्या ओवीमध्ये आपल्याला ही ओवी आलेली आहे. त्यानंतर त्याच्यातली 64व्या ओवीपासून आपण सुरुवात करायची. त्याचा अर्थ जो आहे तो सगळं आधीच्या याच्यामध्ये दिलेला आहे. 64 आहे, नंतर मग 75वी ओवी आहे, 76 वगैरे पासून 80 ओवी पर्यंत हे सगळं वर्णन दिलेलं आहे की दोघे एकरूप कसे झालेले. आणि हे एकरूप कसं होतं हे सगळं वर्णन आपण आधीच वाचायचं. म्हणून म्हणलं की आधीच्या आणि नंतरच्या असं नाही की ती ओवी दिल्या की पुढे वाचायचं असं नाही. त्याच्या आधीच्या ओव्या पण बघावं लागतील. आणि आधीच्या ओव्यांमध्ये आपण जेव्हा आपण हे सगळं करू की बोललेले राहिले निवांत, विचार घेता शब्द असे अंत, तर शब्दच नाही राहिले. झाला संवाद भेद नाही, तर संवादही राहिला नाही, म्हणजे उभयता एकची झाले. 75मध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. ते सगळं वर्णन आपल्याला पूर्ण समास वाचावं लागेल. आणि सगळा समास वाचल्यानंतर आपल्याला त्याचं हळूहळू थोडस 2-3दा वाचा आणि त्याच्यानंतर मग त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, समर्थांना श्रीरामाने दर्शन दिले त्या श्रीरामाचे रघुनाथ चरित्र या समासामध्ये त्यांनी केलेले वर्णन सांगायचं आहे आपल्याला. प्रश्न एकदम सरळ सरळ आहे, फार काही कठीण नाही. पहिल्या ओळीपासूनच समर्थाने सुंदर वर्णन याचं केलेलं आहे की राम कसा आहे, त्याचं चरित्र सगळं सांगितलेलं आहे. ते 19व्या ओळीपर्यंत हे वर्णन सगळं आपल्याला दिसत आहे. ते वर्णन आपल्याला लिहायचं. म्हणजे प्रश्न एकदम सरळ आहे, फार काही वाकडा तिकडं किंवा इतर कुठल्या काही पुस्तकात बघायची गरज नाही. जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन आपल्याला समर्थांना जे काही दृष्टांत झाला असेल त्याप्रमाणे त्यांना जे दिसलं रामाचं वर्णन ते सगळं त्यांनी केलेलं आहे. ते वर्णन आपल्याला या याच्यामध्ये करायचं. त्यानंतर 10वा प्रश्न जो आहे की या समासात समर्थांनी सांगितलेला मंत्रोपदेश आणि त्यासाठी केलेले मार्गदर्शन सांगा. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा महत्वाचा यासाठी आहे की आपण सगळेजण नामस्मरण करणारे आहोत. बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या गुरुचे मंत्र घेतलेले असतात आणि हे मंत्र आपण घेतो, पण ते मंत्र घेतल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे याचं सगळं स्पष्टीकरण समर्थांनी या समासामध्ये, म्हणजे 38वी ओवी जी आहे त्या 38व्या ओवीमध्ये समर्थांनी हा मंत्र सांगितलेला आहे. आणि मग तिथून पुढे त्याचं स्पष्टीकरण समर्थ करतात किंवा त्याच्यामध्ये जप कसा करायचा आपण आणि मार्गदर्शन काय काय केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाचे मुद्दे पण तुम्हाला मी सांगते. ते सगळे सांगितले की तुमचे रेकॉर्ड होतील आणि ते तुम्हाला पुढे कामात येतील. कारण हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची खूप गरज आहे. बरेचदा आपण पाहतो की काही काही संप्रदायातले लोक जे की नामस्मरण करायचं, मग हातामध्ये माळ घेऊन जिथे कुठे जाल तिथे ते माळ जपत राहतात. आणि एवढ्या बरोबर तो हात जो आपला बोट जे आहे
ते एवढं बरोबर सरकत जातं की तेवढ्या स्पीडने आपण खरोखर तो मंत्र म्हणतो का हा आपण विचार केला. तुम्ही मंत्र म्हणायचं याचा अर्थ काही, जप करायचं याचा अर्थ तो मंत्र जो आहे तो आपल्या मनामध्ये त्याचं सतत स्मरण करायचंय आपल्याला. आणि ते सतत स्मरण जेव्हा करू त्या बाकीचे विचार आपल्या मनात येणार नाही. विचार आले नाही की विकार येणार नाही, म्हणजे काहीच येणार नाही आणि आपलं अंतःकरण हे शुद्ध होईल. हा सगळा त्याच्या मागचा उद्देश आहे की नुसतं दाखवायचं नाही लोकांना. पण आपण पाहतो, आपल्याला माहिती आहे की बरेचसे लोक नुसते दाखवायला म्हणून ते माळा हातात घेऊन बसतात आणि खऱ्याच्या समाजाने चाललंय किंवा ते कोणाला आपण जे काय मंत्र म्हणू तो सुद्धा कोणाला दिसला नाही पाहिजे, दाखवला नाही पाहिजे. आणि असं जेव्हा आपण करू तेव्हाच आपला जो खरा मंत्र जो आहे तो आपला मंत्र जो आहे तो चांगला होईल. आणि मंत्राचा मोबाईलच पडला. तर जो मंत्र आपण आपल्याला मंत्र जो दिलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तो कोणालाही दाखवण्यासाठी म्हणून करायचा नाही. तो मंत्र आपल्यासाठी जपायचा आहे, कारण आपण तो मंत्राचा जप केला की आपल्याला भगवंत आपल्याला जपणार आहे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात की जप कसा करायचा ते सुद्धा त्यांनी 39व्या ओबीसीतले परी कोणाशी कळू निदावा. आपण किती जप केला काय केला नाही तर मग आपण इतक्या माळा केल्या तितक्या माळा केल्या, आज काय 13 माळा करायच्या उद्या झाल्या नाही वगैरे असं हे चालू राहतं. जप अंतरीच करावा, मनातल्या मनात करायचं. मोठ्या लोकांना दाखवून नाही आम्ही इतक्या माळा केल्या तितक्या माळा केल्या असं काय सांगायचं. सा कृपणाशी धन ठेवा सापडला एकांती, तो लपवून ठेवतो. तसा आपल्याला मंत्र जो आहे आपला जप जो आहे तो लपवून ठेवायचा, म्हणजे कोणालाही सांगायचा नाहीये, दाखवायचा नाहीये, पण तो आपल्याला करायचा आहे आणि त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळणार आहे. आता याच्यासाठी मार्गदर्शन करताना समाजाने पुढच्या 39 ओव्यांपासून जे सुरू केलेलं आहे ते जवळजवळ 58 ओवीपर्यंत मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मी फक्त वाक्य सांगते म्हणजे तुम्हाला त्या ओव्यातनं लक्षात येईल की जप कोणाला कळून न द्यावा. दुसरा मुद्दा आहे जप करताना आळस नसावा. आपण बरेचसे त्याच्यातनं काय म्हणतो त्याला सोयीस्करपणे आपण काढतो की कोणी समजा आपल्या घरातल्या एखाद्या किंवा आपल्या नातेवाईक कोणी गेले असेल तर आपण म्हणतो की आता 10 दिवस देवाची पूजा करायची नाही. पहिल्यांदा आपण काय करतो, त्या देवावर पहिल्यांदा घाला घालतो की देवाची पूजा करायची. असं कोणी सांगितलेलं आहे? खातो पितो सगळं करतो आपण, फक्त देवाची पूजा नाही करायची. म्हणजे आपण सोयीस्करपणे काय करतो की त्या देवाला मात्र त्याच्यात बाजूला करतो. खरं देवाचा आणि त्या माणूस जाण्याचा काही संबंध नसतो. पण पहिल्यांदा आपण गदा कोणाला आणतो तर ती देवाला आणतो की देवाची पूजा करू नये. आपण समर्थाने जसं सांगितलं की जप करताना केव्हाही करायचा, आंघोळ झाल्यास काय करू नये, आंघोळी हे केलं की थंडातला गेलं की करू नये वगैरे असं सगळं आपण आपले सोयीस्कर त्याच्यातनं पळवाटा जे आहे त्या काढत जातो. म्हणून समर्थ म्हणतात की असं करू नका, जप करताना आळस नसावा, पूर्ण दिवसभर जप करावा असं उलट समर्थ सांगतात की अखंड नामस्मरण करावं. काही झालं तरी रामाशी अंतरू नये. हा पण एक मुद्दा महत्वाचा की रामाचा काही झालं म्हणजे आपण थोडस जरी झालं तरी देवाचं नाव की आपल्या तोंडात येत नाही असं म्हणतो आपण, तसं न करता उलट देवाचं नाव घेतलं पाहिजे. जपात खंड पडू देऊ नये. काही साक्षात्कार झाला तो कोणाला सांगू नये. आपण लागली जरा की आपल्याला साक्षात्कार झाला, मला काय उजेड दिसला, मला असं झालं, मला तशी प्रचिती आली, जे लोकांना सांगत जातो ते समर्थ म्हणतात की काही साक्षात्कार झाला तरी तो कोणालाही सांगू नका. ज्याला राम हवा आहे त्यांनी लोकेशना सोडावी. लोकांच्या समोर असं एवढ्या माळा केला मी, खूप हे केलं वगैरे असं काही सांगू नये. आत्मज्ञान झाले तरी उपासना चालू ठेवावी. म्हणून सगळ्या संतांच्या हातामध्ये माळ असते किंवा ते जप करत राहतात. जरी त्यांना आत्मज्ञान झालेलं असेल तरी सुद्धा त्यांचं उपासना जी आहे ती कधी खंड पडत नाही. शब्द ज्ञान सोडून दे. शब्दांच्या मागे लागतो आपण किंवा मी असं केलं, मी तसं केलं, एवढं हे केलं, तसं काही सांगू नये कोणाला, त्याच्या मागे पडून जसे बोलतो तसे आचरण ठेवावे. म्हणजे बोलण्याप्रमाणे आपण आचरण ठेवले पाहिजे. क्रिया ज्ञानानुसार केली नाही तर शब्द ज्ञान जे आहे ते व्यर्थ जाते. आणि म्हणून आपण जप सांगितलेला असेल तो जप कसा करायचा, काय करायचा, तो संकल्प जो आहे त्या संकल्पाने आपल्याला काय करायचंय
त्या तिथे दास्यत्व आपलं आलं पाहिजे की तुम्ही करत नाही, तो माझ्याकडनं करून घेतोय. जे काय आपलं काम आहे, आपण बरेचदा पाहतो की आपण स्वतः काहीच करू शकत नाही. खूप काही ठरवलं असतं आपण आणि मग लक्षात येतं आपण काहीच नाही करू शकत. मग जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे नाही, हे सगळं कोणाचं आहे, हे त्याचं आहे. लोकांना आपण काय सांगत होतो, लोकांपासून सांगावे काजे लोकी बरे म्हणावे, अल्पासाठी आपुले करावे अनहित कैसे. समोरच्या म्हणतात की लोकांना सांगून तुम्ही काय करताय, अनहित करताय. जयासी रामाची व्हावा त्याने लौकिक सोडावा. ज्याला रामच व्हायचं असेल म्हणजे उपासना तितक्या पर्यंत आपल्याला न्यायची असेल तर आपल्याला हे जे लौकिक अडचणी आपण जे काय करतो हे सगळं सोडायचं आहे. आणि जयाची उपासना जैसी तेने स्मरावे आपल्या देवास, निजत दास झाली नेमसी साक्षात्कार. तर त्याचा निजत ध्यास त्याला लागला की नाही मला देवाची उपासना करायची, मला देवाचं दर्शन झालंच पाहिजे, तर त्याला तो साक्षात्कार होतो, अन्यथा तो होत नाही. आपण पाहतो की खूप लोक खूप दिवसभर जप करत बसतात. बरेचसे लोक असे दिसतात आपल्याला आजूबाजूला की दिवसभर हातात माळ घेऊन बसतात, पण लक्ष कुठे असतं, समोर टीव्ही चालू असतो आणि हे माळ घेऊन बसलेले असतात. मग असं वाटतं की तुम्ही टीव्ही पाहताय की माळ जपताय. एका प्रवचनामध्ये गेली आणि तिथे बरेचसे लोक बसलेले होते, ते पण माळ घेऊन बसले होते. मग मी तिथे लगेच म्हटलं की इथं माळ जपावी नाही तर मग प्रवचन ऐकावं. एका वेळेला माणसाने एक करावं. मग आता इथे प्रवचन ऐकताय तर माळ बंद करावं, पण नुसतं शो मध्ये नको. तर मग लागलीच त्याने माळा त्या बंद केल्या आणि मग प्रवचन ऐकलं. तर असं जे काही आपल्याला दिसून येतं, तर म्हणून लोकांना दाखवायला आपल्याला जप करायचं नाही. हा सगळ्यात पहिला महत्वाचा जो मुद्दा समोर जाणत आहे तो लक्षात घ्यायचा आहे आपल्याला की कुठलाही देखावा नको आहे. आपण अंतराने त्या अंतरात्म्याशी जोडायचं आहे आणि असं जेव्हा जोडल्या जाऊ आपण तेव्हाच आपली उपासना जी आहे ती फळते. नाहीतर मग आपण खूप काय काय करतो. बरेचसे लोक पाहतो ही पोथी वाच ती पोथी वाच अनेक काय काय करत राहतात, या देवळात जा त्या देवळात जा आणि मग म्हणतात की आम्ही एवढं करतो तरी आम्हाला काही त्याचं पावत नाही. ते पावत का नाही त्याचं मागचं कारण हे असतं की आपलं लक्ष देशामध्ये नसतं, आपलं लक्ष इतरत्र असतं आणि त्याच्यामुळे मग काय होतं की आपल्याला ती उपासना जी आहे ती काही फळत नाही. असे आपले एकूण 10 प्रश्न आहेत. आता याच्यानंतर 8वा जो स्वाध्याय आपला शेवटचा आहे तो आपण पुढच्या महिन्यात महालक्ष्मी वगैरे झाल्याच्या नंतर बघूया. कोणाला इतर अडचणी असतील तर त्यांनी 2 मिनिटात विचारायला हरकत नाही. मार्गदर्शन झालं प्रज्ञाताई, आम्हाला पण त्याचा फायदा होईल समीक्षण करताना. खूप सुंदर आहे. अद्भुत जुना अद्भुत जो आहे ना तो खरं मला वाचल्यानंतर असं लक्षात आलं की रोज एकदा तरी वाचला पाहिजे आपण. बरोबर, छोटा आहे म्हणजे लक्षात ठेवायचा. खरंच आहे. म्हणजे रोज आपण काहीतरी करतो त्याच्यापेक्षा एकदा जुना अद्भुत वाचून काढावं. काही अडचणी आहेत का कोणाला? ताई मला एक प्रश्न विचारते. हा जो 6वा प्रश्न आहे ना, मीपणाचे निरसन, त्याच्यामध्ये या पण ओव्या म्हणजे मीपणाचं त्यांनी ते उदाहरण दिले, मी काबाडी, मी राजा, मी भिकारी, तर हे येईल का त्याच्यात? म्हणजे आपल्याला समजायला दिलं, आपल्याला निरसन करायचंय. मीपणा कशाचं ते सांगायचं नाही आपल्याला. अच्छा, ते आपल्याला समजायला म्हणून त्या ओव्या दिलेल्या आहेत. आपल्याला त्याचं निरसन कसं करायचं ते सांगायचं. मी काबाडी वगैरे म्हणजे ते आपण समजायला किंवा मीपणा कशामध्ये आपल्याला त्या ओव्या द्यायच्या नाही. आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला हे जे आहे मीपणा जो आहे तो कसा काढता येईल ते समर्थ जिथे सांगतात आहे ते आपल्याला लिहायचं. ठीक आहे. बाकी ठीक, सगळ्यांचं छान आता पूर्ण होत आलेलं असेल अशी आशा करायला हरकत नाही. 6वा स्वाध्याय चालू आहे माझा. बरोबर, नाही ठीक आहे ना, अजून आहे आपला जो वेळ आहे फेब्रुवारी पर्यंत वेळ आहे आपल्याला. त्याच्यामुळे घाई करू नका, उत्तर सावकाश लिहा पण चांगले लिहा. आणि अजूनही आता कुठे ऑगस्ट चालू आहे, आपल्याला फेब्रुवारी पर्यंत वेळ आहे. 6, 7, 8, 9, 10 अजून आपल्याला 4-5 स्वाध्याय लिहायला 4-5 महिने आपल्या जवळ आहेत. त्याच्यामुळे सावकाश यांनी लिहा, उत्तर समजून घ्या आणि पूर्ण समास वाचा. म्हणजे मग तुम्हाला ते पूर्ण याचा अर्थ जो आहे तो आपल्या डोक्यात पूर्ण बरोबर येतो आणि मग त्याच्यातून आपल्याला सगळे प्रश्न एकमेकाला जोडलेले असतात, त्याच्यातून आपल्याला ते अर्थ कळू शकतात. ठीक आहे, चल, जय जय रघुवीर समर्थ.